नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मँगो लस्सी। बाजारात खूप आंबे यायला लागलेले आहेत, तर अशा वेळी आंब्याचे नवीन नवीन पदार्थ बनले जातात। आंब्याचा शिरा म्हणा, आंबे पिकलेले आंबे कसे साठवून ठेवायचा, आंब्याचा रस आमरस कसा साठवायचा, तेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहिलेच असाल। आणि आंब्याचे शिरा बनला जातो, आंब्याचं आईस्क्रीम बनलं जातं, बरेच काही काही असे पदार्थ आंब्याचे बनले जातात। तर आंब्याचं पुडिंग बनतं, तर मी आज बनवते आंब्याची लस्सी, पिकलेल्या आंब्याची लस्सी बनवते। तर ह्यासाठी मी हे आंबे घेतलेले पिकलेले, 1 वाटी दही घेतलेली आहे, 1 कप। तुमच्या घरी जितकी माणसं असतील त्या गरजेनुसार तुम्ही घ्या। साखर मी थोडीशी घेतलेली आहे, साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त। ड्रायफ्रुट्स घेतलेत, लस्सीमध्ये ड्रायफ्रुट्स घातले की चांगली लागते, ऑप्शनल आहे। तर आता मी काय करते, सर्वप्रथम आंबे कापून घेते आणि मग मिक्सरला आपल्याला आंबे दही वगैरे मिक्सरला फिरवून घ्यायचंय, किंवा तुम्ही रवीने सुद्धा करू शकता, पण मिक्सरला झटपट होण्यासाठी मिक्सरला दाखवते मी। तर चला मग मी पहिले आंबे कापून कट करून घेतलेले आहेत। बघा अशा पद्धतीने मी आंबे कट केलेले आहेत, म्हणजे आता आपल्याला हे मिक्सर मध्ये घालायला असे सुरीने कट केले ते झालं। अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। आता मिक्सर मध्ये आपण दही आणि आंबे घालून घेऊया। मिक्सरच्या जार मध्ये दही घालून घेऊया। जितके आपले घरी माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही घ्यायची, याचं प्रमाण असं काही नाही। साखर घालायची, आईस क्यूब घालायचे असेल आता पण घालू शकता, किंवा ग्लासामध्ये घालताना पण घालू शकता। आता असे आंब्याचे जे मी असे चिरून घेतलेले ना, असे वरून कट करून, अशा सुरीने हे तुकडे करून त्यामध्ये घालून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचे आणि मस्त असं। आणि आईस क्यूब सांगायचं विसरले, आईस क्यूब पण ज्यांना थंड लस्सी एकदम गार हवी असेल त्यांनी आईस क्यूब घाला, नाहीतर थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा। अशा पद्धतीने सगळे मी टाकून आणि हे मिक्सरला वाटून घेते। बघा किती मस्त अशी जाड अशी लस्सी तयार झालेली आहे। बघा मिक्सरला काढून घेतली, ह्यामध्ये आईस नाही घातलं, आईस घातलं तर पातळ होते म्हणून मी आईस नाही घातलं। बघा किती छान अशी झालेली आहे। आता मी ही ग्लासामध्ये काढून घेते, ते तुम्हाला दाखवते। ग्लासामध्ये आईस क्यूब घालून घेते, ऑप्शनल आहे। लस्सी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून ही घेऊ शकता। आता ही अशी जाड अशी मस्त लस्सी ह्यामध्ये ओतून घ्यायची, अगदी एकदम मस्त अशी जाड करायची, पाणी वगैरे आईस क्यूब वगैरे नाही घालायचे। असं म्हणजे जितकं दही असेल ना त्यापेक्षा आंब्याचा रस जास्त घ्यायचा। बघा आता ह्यामध्ये थोडेसे आंब्याचे तुकडे असे पिकलेले आंब्याचे क्यूब केलेत ते घालून घेते। आता वरून असे छोटे छोटे असे आंब्याचे क्यूब घालून घ्यायचे, आणि ह्यावर तुम्ही आईस्क्रीम पण घालू शकता। मँगो लस्सी विथ आईस्क्रीम असं त्याचं नाव देऊ शकता। आणि अशा पद्धतीने ह्याच्यावर, आणि ह्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालू शकता, मी ड्रायफ्रूट पण घालणार आहे याच्यावर। असं मस्त असं वरून असं गार्निश करून घ्यायचं। आंब्याच्या फोडी जितक्या तुम्हाला आवडतील तितक्या घालून घ्यायच्या। बघा किती छान वाटतं मँगो आईस्क्रीम आणि मँगो लस्सी, सॉरी। बघा किती मस्त अशी एकदम फेसाळलेली अशी मँगो लस्सी आपली तयार झालेली आहे। वरून आंब्याच्या फोडीने गार्निश केलेलं आहे, ड्रायफ्रूटने गार्निश केलेलं आहे, आणि मस्त अशी ही मँगो लस्सी अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि वर बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा, स्वस्त खा आणि स्वस्त राहा। बघा किती छान अशी मँगो लस्सी तयार।